बिना ओव्हन ना अंडा ना लोणी तरी खमंग खुसखुशीत नानकटाई। एक कढई प्रीट करीत ठेवले म्हणजे 10 मिनिटं अगोदर तापत ठेवायची। एका ताटलेक तेल लावले आणि त्याच्यावर बटर पेपर घालून घेतलं। 1 वाटी साखर, त्याच्यात 1 वाटी म्हशीचा तूप घेतलं, व्यवस्थित फेटून घ्यायचं। आता तूप व्यवस्थित साखरेत फेटला की 1 टीस्पून बेकिंग पावडर, 1 टीस्पून बेकिंग सोडा ता फेटायचा। त्याच्यानंतर 1 वाटी मैदा, वेलची पावडर, अर्धी वाटी बेसन आणि अर्धी वाटी बारीक जिरोचो रवो सगळा ना पीठ मळतात तसा मळून घ्यायचा। बेकिंग पावडर आणि बेकिंग सोडा घातल्यामुळे ना आता फसफसता, फटाफट करून घ्यायची, थांबवून ठेवायची नाही। होय तसे तुम्ही आकार द्यावा, मी गोल केलं आहे, डिझाईन होय तो तुम्ही देऊ शकता। ते का बदाम लावलं व्यवस्थित अशी ताटलेत सगळे, जरा लांब लांब ठेवा नाहीतर ना ती भाजली की एकमेकाक चिकटतात। अशी त्या कढईत घालून 25 मिनिटात वाफवून घ्यावा। झाकून त्याच्यावर काहीतरी वजन ठेवा, व्यवस्थित झाकण लागला नाही तर वाफ जाता कामा नये। 25 मिनिटात एकदम खुसखुशीत आणि अरळ चवीक एकदम अप्रतिम भारी लागतात। अशी करा घरच्या घरी आणि तुपातली, आवडतली तुमका खावा आणि आवडल्यास पटकन माझा चॅनल सबस्क्राईब करा।